स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजीतल्या राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणाला अधिक गती द्यावी आणि व्यायाम, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी अशी मागणी क्रिकेट असोसिएशननं आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। इचलकरंजी शहरातलं महत्त्वाचं क्रीडांगण म्हणून ओळखलं जाणारं महानगरपालिकेच्या मालकीचं राजाराम स्टेडियम सध्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहे। गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू असून या कामाला अधिक गती देण्यासाठी संबंधित मक्तेदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे करण्यात आली। या नूतनीकरणासाठी सुमारे 60 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीतून स्टेडियमचं संपूर्ण स्वरूप बदलून अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी युक्त अशा स्टेडियममध्ये रूपांतर होणार आहे। इचलकरंजी शहरामध्ये क्रिकेट प्रेमींची संख्या मोठी असून या मैदानावर अनेकदा क्रिकेट सामने आयोजित केले जातात। त्याचबरोबर दैनिक सरावासाठी लहान मुलं आणि युवकांचीही गर्दी इथं पाहायला मिळते। राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणामुळे भविष्यात इथं राज्य आणि देशपातळीवरील सामने घेता येणं शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। त्यामुळे इचलकरंजी शहराचं नाव क्रीडा क्षेत्रात उजळायला मदत होणार आहे। दरम्यान स्टेडियममध्ये सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे। त्यामुळे क्रिकेट सराव करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय। याबाबत इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनकडून महापालिकेकडे निवेदन देण्यात आलं असून नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी। राजाराम स्टेडियम हे सुरुवातीपासून क्रिकेटसाठी राखीव असून त्याचा फक्त क्रिकेटसाठीच वापर व्हावा अशी मागणी करण्यात येतेय। सप्टेंबर 2024ला ज्या टायमाला हसन मुश्रीफ साहेब आणि हळवंकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्या टायमाला सप्टेंबरला उद्घाटन होतंय, 2 महिने काम चालू होतंय, 1 महिना काम चालू होतंय, 2-3 महिने थांबते काम। काही कुरगुडी माणसांनी तक्रार केल्यानंतर ते काम थांबलं। ते काम थांबल्यानंतर आम्ही वारंवार असोसिएशननं, आमच्या असोसिएशन असून दे, आमचे सदस्य असून देत किंवा आमचे क्रिकेट कोच असून देत, आम्ही सगळी जाऊन वारंवार आम्ही तक्रार करून आता हे काम चालू केलं आहे। आता हे काम आता असं सेन्सर पद्धतीने जे काम चालू झालेलं आहे ते कामाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही आहे आणि हे काम जरा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे। आणि बाउंड्रीच्या आत कुठलाही दुसरा क्रिकेट सोडून दुसराही कुठलाही खेळ खेळून जाऊ नये असं हे आमचं म्हणणं आहे आणि त्यावर आम्ही ठाम राहणार। नाहीतर आम्ही हायकोर्टातसुद्धा जाण्याचं आम्ही तयार आहे की हे क्रिकेटच्या खेळासाठी असलेलं मैदान आम्ही इतर साठी देऊ शकत नाही। दुपारी 2 वाजल्यापासून फिरणारी पळणारी सगळी इथं आडवे येतात। बॉल लागला की शिवगाळ करणे, हे करणे, ते करणे, हे सगळं थांबायला पाहिजे।